कोलॉन कॅन्सरचे निदान कसे होते हे तुम्हाला माहिती आहे का? चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजूया. नमस्कार, मी डॉक्टर चिराग बिरुड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे. तर तुम्हाला मोठ्या आतड्याचे म्हणजे कोलॉन कॅन्सरचे काय काय लक्षणे आहेत हे आपण सगळ्यात पहिले माहिती असणे गरजेचे आहे. तर त्याच्यामध्ये कॉमन असतं की आपल्या आतड्याच्या सवयींमध्ये बदल होणे. तर काही पेशंट्सला सतत कॉन्स्टिपेशन किंवा लूज मोशन्स हे अल्टरनेट होणे किंवा सतत कॉन्स्टिपेशन राहणे किंवा सतत लूज मोशन्स होणे, संडास पूर्णपणे साफ नाही झाली असे सेन्सेशन येणे हे एक कॉमन सिम्पटम्स असण्याची शक्यता आहे. संडास याच्या व्यतिरिक्त संडासमधनं रक्त जाणे किंवा संडास काळ्या रंगाची होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे हे आतड्याच्या कॅन्सरचे सिम्पटम्स असण्याची शक्यता आहे.